नमस्कार मित्रांनो, यापूर्वी आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 1 पाहिलेला आहे. यानंतर आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 2 पाहणार आहोत. रा गो भंडारकर यांचा महाराष्ट्रातील कार्यकाळ 1832 ते 1925 या काळामध्ये ते महाराष्ट्रात होऊन गेले. प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक. त्यानंतर त्यांचा जन्म मालवण येथे 6 जुलै 1837 मध्ये झालेला होता. त्यांचे मूळ आडनाव पत्की असे होते. मुंबई विद्यापीठातून MA ची पदवी त्यांनी मिळवलेली होती व जर्मन विद्यापीठाची PhD त्यांनी मिळवलेली होती. भाषातज्ञ व प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित इत्यादी पदव्या इत्यादी बिरुद त्यांच्या नावाच्या पुढे लावले जाते. स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडून आणून त्यांनी आपल्या विचाराला कृतीची जोड दिली होती. त्यानंतर मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर ते नियुक्त झालेले सभासद होते. केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवरही ते नियुक्त झालेले सभासद होते. आता यांच्यामध्ये महत्त्वाचं काय सांगायचं झालं तर त्यांचे ग्रंथ, आतापर्यंत परीक्षेला त्यांचे जास्तीत जास्त ग्रंथच आलेले आहेत. त्यांचे ग्रंथ पाहूत आपण. अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन, त्यानंतर वैष्णविझम, शैवाविझम अँड अदर मायनर रिलिजन, हिस्ट्री ऑफ इंडिया इत्यादी विपुल लेखन त्यांनी केलेले आहे. त्यानंतर बहिरामजी मलबारे 1853 ते 1912 या काळात ते होऊन गेले. गुजरातमधील बडोदा येथे पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी मिशनरी शाळेत झाले. बालविवाहाच्या प्रथेला त्यांनी कठोर विरोध केला. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रयत्न केला. इंडियन स्पेक्टर हे त्यांचे साप्ताहिक होते. यामधून ते लिखाणकार्य करत असत. दादाभाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकातून ते लेखन करत असत. दयाराम गिडुमल यांच्या मदतीने त्यांनी सेवा सदन नावाची संस्था स्थापन केली होती. आता बहिरामजी मलबारे यांचे जर ग्रंथ पाहिले तर ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि परीक्षेला याही आधी आलेले आहेत. गुजरात अँड गुजरातीज, नीतिविनोद, बालविवाह व महिलांवर सक्तीने लादलेले वैधव्य इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रंथ बहिरामजी. पुढील महत्त्वपूर्ण समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडिता रमाबाई यांचा कार्यकाळ 1858 आहे. इथे 1552 झालेला आहे, सॉरी चुकून झालेलं आहे. 1858 ते 1952 या कालखंडात त्या महाराष्ट्रात होऊन गेल्या. त्यांचा जन्म कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील गंगामुळे या गावी झाला होता. त्यांचे आडनाव डोंगरे होते. वडिलांकडून प्राचीन हिंदू शास्त्राचे शिक्षण त्यांना मिळालेले होते. 16व्या वर्षी आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर बंधू श्रीनिवास यांच्यासह त्यांनी संपूर्ण जेव्हा ते कलकत्ता येथे आले तेव्हा त्यांच्या संस्कृत भाषेबद्दलचे ज्ञान पाहून तेथील लोक चकित झाले. त्या लोकांनी त्यांना सरस्वती आणि पंडिता या 2 पदव्या बहाल केल्या. पतीच्या निधनानंतर त्या परत पुण्यात आल्या. 1882 साली आर्य महिला समाजाची स्थापना, हे यांचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. 1882 साली आर्य महिला समाजाची स्थापना केली. त्यानंतर हंटर कमिशन सोबत स्त्रियांच्या शिक्षणाबाबत त्यांनी एक हंटर कमिशनला साक्ष पण दिलेली होती. त्यानंतर मिशनरींच्या मदतीने त्या इंग्लंड व अमेरिकेला गेल्या. त्यांनी तिकडेच ख्रिश्चन धर्माचा स्वीकारही केला होता. 1889 मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांनी शारदा सदन नावाची संस्था स्थापन केली. कुठे? मुंबईमध्ये. त्यानंतर त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून निराश्रित व विधवा स्त्रियांच्या राहण्याची व्यवस्था केली. 1890 मध्ये शारदा सदन त्यांनी पुण्याला हलवली. केडगाव येथे मुक्ती सदन ही संस्था त्यांनी सुरू केली होती. केडगाव येथे त्यांनी मुक्ती सदन स्थापन केली होती. त्यानंतर अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची सोय या सदनांच्या माध्यमातून पंडिता रमाबाई यांनी केली होती. त्यानंतर त्यांचे ग्रंथसंपदा पाहिली तर बायबलचे मराठीत भाषांतर, स्त्री धर्मनीती, दी हायकास्ट हिंदू वुमन इत्यादी ग्रंथ रमाबाईंनी लिहिले.
त्यानंतर महादेव गोविंद रानडे 1842 ते 1901 यांचा जन्म 18 जानेवारी 1842 साली निफाड नाशिक येथे झालेला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात आणि त्यानंतरचे पुढील शिक्षण मुंबईला झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजी व इतिहास हे 2 विषय त्यांनी शिकवले. पुढे न्यायाधीश म्हणून ते पुण्याला आले. प्रार्थना समाजाची स्थापनामध्ये त्यांचा सहभाग होता. सामाजिक परिस्थितीची स्थापना 1887 यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. मुंबई येथे विधवा विवाह त्यांनी घडवून आणला. सनदशीर राजकारणाचा पाया त्यांनीच घातला. त्यानंतर हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचाराची जोडही त्यांनी दिली होती. त्यानंतर पुण्यात वसंत व्याख्यानमाला त्यांनी सुरू केली होती. त्यांचं एक पुस्तक खूप गाजलं होतं, द राईज ऑफ मराठा पॉवर नावाचं पुस्तक, हे त्यांचं खूप गाजलेलं होतं. तर मित्रांनो, महत्त्वाचे समाजसुधारक मी कव्हर केलेले आहेत. हा भाग 2 आहे. यापूर्वी भाग 1 ही मी कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. त्यानंतर मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवावेत याबद्दलही तुम्ही कमेंट करू शकता.